अध्यात्म व आध्यात्मिक उन्नतीसाठी जनतेला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी योग्य मार्गदर्शन करणे ही धर्मगुरूचे खरे कार्य होते. त्यासाठी जनतेसमोर स्वतःचा आदर्श ठेवणे हे धर्मगुरूचे खास कर्तव्य असायचे होते. साधी राणी व उच्च विचारसरणी असे त्यांचे जीवन अपेक्षित होते. पण फ्रान्समधील तत्कालीन धर्मगुरू हे सर्वांच्या विपरीत होते. या धर्मगुरूंची संख्या अंदाजे 1,30,000 होती. त्यात मोठे धर्मगुरू जवळजवळ 6,000 होते. त्यांचे जीवन अतिशय ऐशोआरामाचे होते. त्यात त्यांच्या ताब्यात मोठमोठ्या जमिनी व प्रचंड संपत्ती होती. चर्चेचे बहुतांश उत्पन्न हे धर्मगुरू लाटी. त्यांच्याजवळ किल्ले, महाल, सोन्याची भांडी होती. स्वतःजवळ ते एखाद्या राजासारखे लवाजमा बाळगीत. ट्रान्सबर्गच्या आर्चबिशपचे वार्षिक उत्पन्न लक्षावधीचे होते. मेजवानीसाठी त्यांच्या महालात 200 माणसं बसू शकतील एवढा मोठा डायनिंग टेबल होता. चांगल्या प्रतीचे 180 घोडे त्यांच्याजवळ होते. रोमच्या कार्डिनलच्या धर्मगुरूचे उत्पन्नही जबरदस्त होते. फ्रान्समधील चर्च धर्मसंस्था म्हणजे राज्यांतर्गत राज्य, स्टेट विथिन द स्टेट बनले होते. चर्चमध्ये प्रचंड भ्रष्टाचार, अनाचार बोकाळल्याने सर्वसामान्य जनतेला त्यावरील विश्वास उडाला होता. रोमन कॅथॉलिक हा फ्रान्सचा राजधर्म होता. धर्मगुरूचा हा वर्ग विशेषाधिकार प्राप्त होता. प्रचंड संपत्ती, जमीन जुमला बाळगणारे धर्मगुरू शासनाला एकही कर देत नव्हते. मात्र ते स्वतः जनतेपासून धार्मिक कर वसूल करीत आणि ते स्वतः आपल्या स्वतःचा उदरनिर्वाह करीत. निम्न श्रेणीच्या धर्मगुरूंची स्थिती फारशी चांगली नव्हती. त्यांची नियुक्ती सामान्य वर्गातून होत असे. ते आपली धार्मिक कर्तव्य निष्ठेने पार पाडीत व साधे जीवन ठेवून उच्च विचार त्यांचे होते. परंतु त्यांचे तुटपुंजे उत्पन्न होते. मोठ्या धर्मगुरूच्या वार्षिक 2,500 पौंड वेतन, तर खेड्यामधील लहान धर्मगुरूंना फक्त 20 पौंड एवढी तफावत होती. त्यामुळे त्यांची दयनीय स्थिती लक्षात घेऊन त्यांच्या वेतनात वार्षिक 5 पौंड वृद्धी झाली होती. त्यामुळे लहान धर्मगुरू मोठ्या धर्मगुरूचा मत्सर करीत उच्च धर्मगुरूच्या ऐशोआरामाचे जीवन पाहून त्यांच्याप्रती लहान धर्मगुरूंमध्ये द्वेषाची भावना निर्माण झाली होती. परिणामी त्यांना सामान्य जनतेबद्दल सहानुभूती होती. या निम्न श्रेणीच्या धर्मगुरूचे एक वैशिष्ट्य म्हणजे हे सुशिक्षित होते, क्रांतिकारी साहित्याचे अध्ययन करीत होते. त्यामुळे त्यांचा कल सुधारणावादाकडे होता. ते लोकशाहीचे पुरस्कर्ते बनले होते. म्हणून फ्रान्समध्ये क्रांतीचा आरंभ होताच या वर्गाने त्यात पुढाकार घेतला आणि क्रांती सफल बनवण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आपल्याला दिसून येतो. तर सर्वसामान्य जनता तत्कालीन युरोपात सर्वत्र समान परिस्थिती असताना क्रांती मात्र फ्रान्समध्येच झाली. याचे मुख्य कारण म्हणजे फ्रान्समधील जागरूक मध्यम वर्ग होय. मध्यम वर्गाने फ्रेंच क्रांतीचा प्रारंभ केला. एवढेच नव्हे तर त्यांचा सहभाग जास्त होता, असे नेतृत्वही होते. म्हणूनच क्रांतीचा फायदा सर्वात जास्त मध्यम वर्गाला मिळाला. या वर्गाची संख्या अंदाजे 2,50,000 होती. मध्यम वर्ग म्हणजे सर्वसामान्य जनता असली तरी स्वतःच्या बुद्धिमत्तेने या वर्गाने आपली चांगली प्रगती केली होती. मध्यम वर्गात शिक्षक, वकील, साहित्यिक, डॉक्टर, व्यापारी, सावकार, निम्न सरकार कर्मचारी इत्यादींचा समावेश होता. हे सर्व बुद्धिजीवी होते. त्यांची आर्थिक स्थिती चांगली होती. शहरामध्ये वास्तव्य असल्याने या वर्गाला अत्याचाराच्या भूमिका व इतर कर द्यावे लागत नव्हते. तरी हा वर्ग असंतुष्ट होता. असंतोषाचे मुख्य कारण म्हणजे योग्य असूनही मध्यम वर्गाला सरंजामदारासारखे सामाजिक सन्मान नव्हता किंवा मोठी राजकीय पदे मिळत नव्हती. सत्तेचा दुरुपयोग करून होणारी अटक, निर्दयी शिक्षा, धार्मिक असहिष्णुता इत्यादी परिस्थितीमुळे या वर्गाचे लोक नाराज होते. विशेषतः फ्रान्समध्ये सामाजिक विषमता त्यांच्या डोळ्यात सलत होती. सरंजामदार आणि धर्मगुरूंना समाजात श्रेष्ठतम स्थान पाहून हा वर्ग त्यांची ईर्ष्या करीत असत. अयोग्य असे सरंजामदार राज्यातील उच्चतम पदे विभूषित करीत असलेले पाहून मध्यम वर्गाच्या तळपायाची आग मस्तकात जात होती. केवळ वंशाच्या आधारावर सरंजामदार सर्व प्रकारच्या विशेषाधिकारांचा उपयोग घेत आणि सर्व प्रकारची गुणवत्ता असूनही ते भाग्य मध्यमवर्गीयांच्या वाट्याला कधीच येत नसे. त्यामुळे मध्यम वर्ग आणि सरंजामदार यांच्यात अडी होती. मध्यम वर्गाकडे सरंजामदार घृणेच्या नजरेने पाहत असत. संधी मिळाल्यास अत्याचार करीत. म्हणून फ्रेंच क्रांती स्वातंत्र्याबरोबर समानतेच्या तत्वाला प्रचंड महत्व प्राप्त करून देण्यात आलेले होते.
कारण फ्रान्समधील बहुतांश विचारवंत लेखक याच वर्गातून आले होते. क्रांतिकार्यात पुढाकार घेण्यात मध्यम वर्गाचा आणखीन एक हेतू होता. या वर्गातील सदनांनी सरकारला कर्ज दिले होते, पण फ्रान्सची आर्थिक अवनती पाहून आपले पैसे बुडणार या भीतीने त्यांना ग्रासले होते. म्हणूनच जुनी व्यवस्था बदलवून सत्तेवर आपले नियंत्रण प्रस्थापित करणे या वर्गाचे उद्दिष्ट बनले. अशा प्रकारे मध्यम वर्ग फ्रान्समध्ये क्रांती घडवून आणण्यास उत्सुक होता. मध्यम वर्ग वगळता सर्वसामान्य जनतेत प्रामुख्याने शेतकरी व कामगार यांचा समावेश होता. एकूण लोकसंख्येच्या दृष्टीने ते बहुसंख्य होते, मात्र त्यांची स्थिती भयानक होती. क्रांतीपूर्व फ्रान्समध्ये अशी म्हण होती की सरंजामदार युद्ध करतात, धर्मगुरू प्रार्थना पूजा करतात आणि त्यांचा खर्च सामान्य जनता चालविते. सरंजामदार आणि धर्मगुरू यांची मूळ मजा सामान्य जनतेच्या भरोशावर चालत होती, कारण या वर्गाला अनेक प्रकारचे कर द्यावे लागत होते. सरकारला द्यावयाचा कर, चर्चला द्यावयाचा कर आणि सरंजामदाराला द्यावयाचा कर यामुळे सामान्य जनतेचे कंबरडे मोडले होते. कर वसूल करण्याची पद्धत अतिशय निर्दयी होती. उत्पन्न हो अथवा न हो, राजकर्मचारी घराघरात घुसून जबरदस्तीने हाय ते उचलून नेत. मिठावर लावला केलेला कर म्हणजे अन्यायाची परसीमा होती. मिठाचा व्यापार करण्याचा एकाधिकार असलेल्या कंपनीने असा नियमच लावला होता की 7 वर्षावरील प्रत्येकाने आवश्यकता नसली तरी दरवर्षी किमान 7 पाऊंड मीठ घेतले पाहिजे. ह्या मिठाचा दर प्रत्यक्ष पेक्षा 10 पटीने जास्त होता. अशा वेगवेगळ्या करांमुळे सामान्य जनतेच्या उत्पन्नातील 80% भाग करापोटी जात होता आणि उदरनिर्वाहासाठी त्यांच्याजवळ फक्त 20% उत्पन्न शिल्लक राहत होते. परिणाम, कंदमुळं, गवत, सळके बटाटे याचा उपयोग करून गरीब जनता अर्धपोटी राहत होती. त्यात हजारोचा मृत्यू होत असे. क्रांतीपूर्व फ्रान्समध्ये 9/10 जनता उपासमारीने तर उरलेली एका 10 जनता अजीर्ण झाल्याने मृत्युमुखी पडत होती. सारांश, फ्रान्सची समाजरचना शोषणावर आधारित होती. त्यामुळे या शोषित आणि कोणतेही स्वातंत्र्य व अधिकार नसलेल्या सामान्य जनतेने क्रांती कार्यात हिरिरीने भाग घेतला. आता सर्वात महत्वाचं आर्थिक स्थिती हा महत्वाचा मुद्दा. युद्धे आणि राजमहालातील विलास यामुळे फ्रान्सच्या आर्थिक गाळे घसरणीला लागले होते. आपल्या महत्वाकांक्षेपायी 14व्या लुईने युद्धाला प्रारंभ केला. ही युद्ध दीर्घकाळ चालल्याने फ्रान्सचा खजिना दिवसेंदिवस रिक्त होत गेला. त्याच्या देशावर वाईट परिणाम होतील याची कल्पना 14व्या लुईलाही नव्हती आणि 15व्या लुईला युद्धाचा अवलंब न करण्याचा म्हणून त्याने सल्ला दिला होता. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. फ्रान्सची युद्ध सुरूच राहिली. त्यावर वारेमाप खर्च होऊ लागल्याने राष्ट्रीय कर्ज वाढू लागले. विशेषतः सप्तवार्षिक युद्धाचा फ्रान्सला जबर फटका बसला. एका अंदाजानुसार क्रांतीच्या वेळी फ्रान्सवर $60 कोटी कर्ज होते. त्यावर व्याजही जबरदस्त द्यावे लागत असे. जे काही उत्पन्न राज्याला मिळत होते त्यातील बराच हिस्सा निव्वळ व्याजापोटी खर्च होत होता. त्यामुळे फ्रान्स आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होता. अशा स्थितीत बेकारीची समस्या उद्भवली. घरगुती उद्योग यंत्राचा सामना करू न शकल्याने बंद पडले. कारण याच काळात फ्रान्समध्ये औद्योगिक क्रांतीचा श्रीगणेशाय झाला होता. हजारो कारागीर व छोटे व्यावसायिकांचा कामधंदा राहिला नाही. ते बेरोजगार झाले. त्यांच्याकडे पैसा राहू लागला नाही. हजारो कारागीर आत्महत्या करू लागले. क्रांतीच्या नेत्यांच्या ह्या बेरोजगारांना बळकावून क्रांतीसाठी प्रवृत्त केले. खरे तर या सर्व स्थितीत सम्राटाने खर्च कमी करणे आवश्यक होते, पण देश रसातळाला जाण्याच्या मार्गावर असतानाही फ्रेंच सम्राट आपल्या खर्चात कपात करण्यास राजी नव्हते. राजधानी पॅरिस असताना केवळ मौन मनोरंजनासाठी 14व्या लुईने पॅरिस जवळ व्हर्साय येथे जो आलिशान राजवाडा बांधला त्याचा खर्च बेसुमार होता. राज्याची मर्जी सांभाळण्यासाठी तेथे शेकडो सरंजामदार मुक्काम ठोकून असत. व्हर्सायच्या ह्या राजवाड्यात जवळजवळ 16,000 व्यक्ती राहत. त्यांचा खर्च शासनासारखे चालत असे आणि तो प्रत्येक कोटी होता. 16व्या लुईची पत्नी मेरी अँटाईन उधळपट्टीसाठी इतकी प्रसिद्ध होती की फ्रेंच जनता तिला तुटीची राणी असे सुद्धा म्हणत असत. तिच्या उधळपट्टीमुळे फ्रान्सचा खजिना रिकामा झाला होता अशी जनतेची समजूत होती आणि ती चूक नव्हती. व्हर्सायच्या राजवाड्यात केवळ राणीच्या सेवेसाठी 800 दासी होत्या. शिवाय राणीला मौल्यवान वस्तू खरेदी करण्याचा फार छंद होता. त्यामुळे ती राजकारणातील तिच्या हस्तक्षेपामुळे
परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली होती. स्वतः एंटायनेटचा भाऊ ऑस्ट्रेलियन सम्राट जोसेफ द्वितीयने त्याबद्दल सावधगिरीच्या सूचना तिला दिलेल्या होत्या. आपल्या भगिनीला वारेमाप खर्च न करण्याबद्दल, राज्यकारभारात अनाठायी हस्तक्षेप न करण्याबद्दल, तसेच जनतेच्या हिताकडे दुर्लक्ष न करण्याबद्दल त्याने तिला आगाह केलेले होते किंवा सावधान केलेले होते. परंतु ती जिद्दी असल्याकारणाने तिने कोणतीही गोष्ट ऐकली नाही. त्यामुळे त्याच्या जनतेच्या मनात तिच्याबद्दल प्रचंड संताप निर्माण झालेला होता. आता चौथा मुद्दा आहे विचारवंताचे कार्य. कारण आपण म्हणतो की कोणतीही क्रांती झाली की ती क्रांती काही एका कारणाने होत नाही, त्यासाठी अनेक कारणीभूत असतात. तसं आपण पाहिलं सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक, पण त्याचप्रमाणे ह्या सर्व गोष्टींचा लोकांच्या डोळ्यासमोर ठेवणे, आपल्या देशाची परिस्थिती तिथपर्यंत पोहोचविणे हे महत्वाचं कार्य मात्र विचारवंतांनी केलं. त्या विचारवंतांमध्ये सर्वात पहिले आपण पाहू अनियंत्रित राजसत्ता, भ्रष्टाचारी प्रशासन, सामाजिक विषमता, वाईट आर्थिक स्थिती याविषयी सर्वसामान्य फ्रेंच जनतेत असंतोष निर्माण झालेला असताना आपल्या लेखणीच्या माध्यमातून जनतेला क्रांतीसाठी मार्गदर्शन करण्याचे महत्वपूर्ण कार्य या तत्कालीन विचारवंतांनी केलेले आपल्याला दिसतात. मॉन्टेस्क्यूचा जन्म फ्रान्सच्या श्रेष्ठ कुळात झाला. इसवी सन 1685 मध्ये झाला. तो कायदेतज्ञ होता. राजसत्तेला मॉन्टेस्क्यूचा विरोध नव्हता, पण तत्कालीन फ्रान्समधील राजसत्ता बेलगाम बनवून जनतेवर अत्याचार करीत असल्याचे पाहून मॉन्टेस्क्यूच्या विचारांमध्ये परिवर्तन घडून आले. तो 1730 मध्ये इंग्लंडला गेला. तेथील काही वर्षाच्या वास्तव्यात त्याने इंग्लंडच्या शासन पद्धतीचे अध्ययन केले. त्यानंतर अथक परिश्रम केले. त्याने इसवी सन 1748 मध्ये आपला प्रसिद्ध ग्रंथ, तो म्हणजे स्पिरिट ऑफ लॉज, हा ग्रंथ कोणी लिहिला? स्पिरिट ऑफ लॉज हा मॉन्टेस्क्यूने ग्रंथ लिहिला. ह्या ग्रंथाद्वारे मॉन्टेस्क्यूने आपले विचार स्पष्टपणे मांडले आहेत. राज्याच्या दैवी अधिकाराच्या सिद्धांताला विरोध करून त्याने तत्कालीन फ्रेंच राजसत्तेमधील दोष इतके प्रखरपणे समोर आणले की त्यामुळे राजसत्तेचा पायाच जसा काही डगमगून गेलेला होता. हा ग्रंथ इतका लोकप्रिय झाला की अवघ्या 18 महिन्यात ग्रंथाच्या 22 आवृत्त्या निघाल्या. या ग्रंथात मॉन्टेस्क्यू प्रामुख्याने फ्रेंच राज्य घटना आणि इंग्लंडची राज्यघटना याचा तुलनात्मक अभ्यास त्यांनी केला. हा तुलनात्मक अभ्यास करीत असताना जनतेला इंग्लंडची राज्यघटना काय देते आणि फ्रेंचची राज्यघटना काय देते आणि लोकांचं कल्याण कसं होईल यासाठी ह्या घटना कशा उपयोगी आहे, ह्या घटनेत कसे दुरुपयोग केल्या गेले, ह्या घटनेत तर असं लिहिलेलं आहे परंतु ह्या घटनेनं आजपर्यंत अशा गोष्टी केल्या नाही, अशा प्रकारचा तुलनात्मक अभ्यास केला आणि तो जनतेपर्यंत पोहोचविला. आणि इंग्लंडची राज्यघटना कशी सर्वश्रेष्ठ आहे हे परखडपणे त्यानं मांडलं आणि असे मत त्याने मॉन्टेस्क्यूने व्यक्त केले. विशेषतः मॉन्टेस्क्यूने प्रतिपादन केलेला सत्ता विभाजनाचा सिद्धांत अत्यंत महत्वाचा मानला जातो. कायदे विभाग, कार्यकारी विभाग आणि न्याय विभाग ही राज्य शासनाची 3 अंगे परस्परापासून स्वतंत्र हवी असे त्याचे मत होते. अशी स्थिती असेल तर नागरी स्वातंत्र्याची गडचेपी होणार नाही असे स्पष्टपणे मॉन्टेस्क्यूने म्हटले. त्याचबरोबर मॉन्टेस्क्यू हेही दाखवून दिले की वरील 3 प्रकारची सत्ता फ्रान्समध्ये राज्याच्या हाती केंद्रित झाल्यामुळे तेथे जुलमाचे राज्य निर्माण झाले. अशा प्रकारे त्याने अप्रत्यक्षरित्या फ्रेंच क्रांतीची पार्श्वभूमी करण्यास हातभार लावला असं म्हणावयास हरकत नाही. अशा ह्या महान विचारवंताचा मॉन्टेस्क्यूचा मृत्यू इसवी सन 1755 मध्ये झाला. त्याच्यानंतर दुसरा विचारवंत होता व्हॉल्टेअर. हा व्हॉल्टेअरचा जन्म इसवी सन 1694 मध्ये फ्रान्सच्या एका मध्यमवर्गीय परिवारात झाला. आपल्या कॅन्डिड ग्रंथाद्वारे फ्रान्समध्येच नव्हे तर संपूर्ण युरोपात खळबळ उडवून दिली. तो स्वतः कवी होता.
इतिहासकार होता, एक चांगला नाटककार म्हणून प्रसिद्ध होता. तत्कालीन फ्रान्समध्ये सर्वसामान्य जनता जुलमी सत्तेच्या वरवंट्याखाली कशी रगडल्या जात आहे याचं त्यानं पूर्णपणे चित्रीकरणच लोकांसमोर सादर केलं. त्याचा फटका बसून त्याला तुरुंगात जावे लागले, म्हणून तो व्यक्ती स्वातंत्र्याचा कट्टर पुरस्कर्ता बनला. जनतेवरील जुलमांना वाचा फोडणे त्याचे उद्दिष्ट होते. आपल्या संपत्तीचा तसेच बुद्धीचा उपयोग व्हॉल्टेअरने याच कामासाठी करून घेतला. त्याच्या लिखाणाचे वैशिष्ट्य म्हणजे ते उपरोधाने भरलेले असे. तत्कालीन जुलमी न्यायव्यवस्था, कायदा प्रणाली इत्यादीवर त्यांचे कठोर प्रहार केले. मात्र राजेशाहीला व्हॉल्टेअरचा विरोध नव्हता. 100 उंदरापेक्षा एका सिंहाची सत्ता केव्हाही श्रेष्ठ असते असा तो म्हणत असे. म्हणून व्हॉल्टेअरने आपल्या जहाल लेखणीचे टोक धर्मसत्तेकडे वळविले. तत्कालीन धर्मसत्ता किती भ्रष्ट व जुलमी बनली आहे याचे वर्णन करून त्याने जनतेसमोर धर्माची दांभिकता उघड केली. त्यांच्या लिखाणातून व विचारामुळे फ्रेंच जनतेला राजसत्तेचा, विशेषतः धर्मसत्तेचा अन्याय कारभार दिसून आला. इसवी सन 1778 मध्ये व्हॉल्टेअरचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर अजून एक महत्वाचा विचारवंत आहे. त्या विचारवंताचं नाव आहे रुसो. हा युरोपात प्रचंड प्रसिद्ध आहे. रुसोचा जन्म इसवी सन 1712 मध्ये झाला. जीन जॅक्सन रुसोला क्रांतीचा अग्रदूत मानला जात असे. काय मानला जात असे? क्रांतीचा अग्रदूत मानले जाते. रुसो झाला नसता तर फ्रेंच क्रांती झाली नसती. ह्या नेपोलियनच्या उद्गारावरून रुसोच्या या कार्याचे महत्व लक्षात येते. खऱ्या अर्थाने फ्रेंच क्रांतीवर सर्वात जास्त प्रभाव रुसोच्या लिखाणाचा व विचारांचा पडलेला होता. मॉन्टेस्क्यू आणि व्हॉल्टेअर यांच्यापेक्षा रुसोचे विचार सर्वथा भिन्न होते. मॉन्टेस्क्यू आणि व्हॉल्टेअरचा राजसत्तेला कडवा विरोध नव्हता. त्यांना जुलमी राजेशाही नको होती, तर व्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवणारी मर्यादित नियंत्रित राजेशाही हवी होती. तसेच सुधारणाही अपेक्षित होत्या. मात्र रुसोची विचारसरणी एकदम क्रांतिकारक होती. प्रचलित राजकीय व सामाजिक स्थिती आमूलाग्र बदलवल्याशिवाय व्यक्ती स्वातंत्र्य मिळणार नाही असे त्याने प्रतिपादन केले होते. आपले क्रांतिकारी विचार रुसोने इसवी सन 1762 मध्ये लिहिलेल्या सोशल कॉन्ट्रॅक्ट ह्या ग्रंथात स्पष्ट केले. प्रत्येक व्यक्ती जन्मतः स्वतंत्र असते, पण आज तीच व्यक्ती बंधनांनी जखडलेली का आहे? रुसोने या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या ग्रंथात त्याने त्याच दृष्टीने सामाजिक करार सिद्धांत मांडला. त्याच्यामध्ये प्रारंभी मनुष्य पूर्णपणे स्वतंत्र होता. त्याच्यावर कोणतेही बंधनं नसल्याने तो सुखी होता. कालांतराने मानवी जीवन गुंतागुंतीचे बनले. त्याच्यावर कोणतीही बंधनं नसल्याने तो सुखी होता. दंडशक्तीची गरज भासू लागली. त्यातून समाजाने एका व्यक्तीला राजा म्हणून निवडले. त्यावेळी राजाने जनतेच्या हिताची जोपासना करावी आणि जनतेने त्याला कर द्यावा असा परस्पर करार झाला होता. त्यालाच आपण असं म्हणतो सामाजिक करार सिद्धांत. आपल्या कर्तव्याबाबत राजा प्रतिज्ञा घेत असे. अशा प्रकारे जनकल्याणासाठी राजा आणि राज्य अस्तित्वात आले. म्हणून राजा आपले कर्तव्याचे पालन करीत नसे तर ती राजसत्ता उलटवून लावण्याचा जनतेला पूर्ण अधिकार आहे, अशा प्रकारचे त्याचे मत होते. जुलमी राजाला सत्तेवर राहण्याचा अजिबात अधिकार नाही, कारण झालेला करार राजा मोडून काढीत आहे. रुसोने आपल्या विचारांद्वारे जनतेच्या सार्वभौमत्वाचे तत्व प्रतिपादन केले. त्याचबरोबर स्वातंत्र्य, समता व बंधुत्व या लोकशाही तत्वांचा उद्घोष केला. रुसोने अशा पद्धतीच्या फ्रेंच क्रांतीला सैद्धांतिक बैठक प्राप्त करून दिली. त्याच्या ह्या क्रांतिकारी विचारांनी केवळ फ्रान्स जनताच नव्हे तर संपूर्ण युरोपात खळबळ माजली. इसवी सन अशा महान क्रांतीचा अग्रदूत म्हटल्या जाणाऱ्या या विचारवंताचा मृत्यू इसवी सन 1778 मध्ये झाला. त्याच्यानंतरचा विचारवंत आहे डिडेरा. हा विश्वकोशाचा संपादक होता. साधारणतः 1750 ते 1760 दरम्यान या विश्वकोशाचे प्रकाशन झाले.
त्यात त्यावेळच्या महत्त्वपूर्ण व्यक्तीचे लेखन होते. या लेखकांनी फ्रान्समधील राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील दोष, दुष्कृत्ये जनतेला उघड करून दाखवली. स्वतः डिडेरा एक चांगला लेखक होता आणि प्रभावी वक्ता होता. त्याने तत्कालीन फ्रेंच शासनावर इतके कोरडे ओढले की अखेर शासनाने त्याला कैदेत टाकले. मात्र त्याने सुरू केलेले कार्य अविरत चालूच राहिले. फ्रान्समध्ये जुलमी राजसत्ता आहे, सामाजिक विषमता प्रचंड आहे, गुलामांची पद्धती ही अन्यायकारक आहे, अन्यायकारक कर त्यांच्यावर लादले गेलेले आहेत, भ्रष्टाचार, लाचलुचपत, अनाठायी खर्च या सर्वांवर विश्वकोशातून प्रचंड आणि जहाल टीका करण्यात आलेली होती. जनतेवर त्याचा प्रचंड परिणाम झाला आणि जनतेचा संताप अजून उफाळून आला आणि फ्रान्स राज्यक्रांतीसाठी फ्रान्समधील संपूर्ण मध्यमवर्गीय जनतेसोबतच मजूर वर्ग सुद्धा त्याच्यासोबत आलेला आपल्याला दिसून येतो आणि फ्रान्स राज्यक्रांती घडून आली. फ्रान्स राज्यक्रांतीला अजून एक महत्वाचं कारण आहे, ते म्हणजे अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध. इंग्लंडच्या ताब्यात अमेरिकेतील 13 वसाहती होत्या. अर्थात इंग्लंडच्या व्यापारी धोरणानुसार या वसाहतीचे आर्थिक शोषण सुरू झाले होते. इंग्लंड श्रीमंत आणि शक्तिशाली राष्ट्र बनत चालले होते. अखेर अन्याय आणि वाढती बंधने सहन होऊन सर्व वसाहतींनी एकजुटीने आपल्या स्वातंत्र्यासाठी इंग्लंडशी संघर्ष करण्याचा निर्णय घेतला आणि इसवी सन 1774 मध्ये स्वातंत्र्याचा जाहीरनामा घोषित केल्यावर वसाहती आणि इंग्लंड यांच्यात युद्धाला सुरुवात झाली. त्यात फ्रान्सने वसाहतीच्या मदतीला धावून जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार लफायतच्या नेतृत्वाखाली फ्रेंच सैन्य ह्या युद्धात सहभागी झाले. अखेर इंग्लंडचा पराभव होऊन वसाहतींना स्वातंत्र्य मिळाले. विजयी फ्रेंच सैन्य मायदेशात परतले. ते स्वातंत्र्याची भावना मनात तेवतच ठेवून गेले. अमेरिकन क्रांतीपासून नको असलेले सरकार बदलविता येते हा धडा त्यांना मिळाला होता. म्हणूनच फ्रान्समध्ये परत आल्याबरोबर सैनिकांनी ठिकठिकाणी जाऊन फ्रेंच सरकारविरुद्ध जनतेला लढा देण्याची प्रेरणा दिली. अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाचा आणखीन एक परिणाम झाला. फ्रान्सला आपल्या सैन्यावर प्रचंड पैसा खर्च करावा लागला होता. त्यामुळे फ्रान्स अधिकच आर्थिक अडचणीत आला. त्याचा प्रत्यक्ष परिणाम ह्या फ्रान्स क्रांती होण्यावर झाला आणि फ्रान्सची क्रांती कशी घडवून आली हे आपण दुसऱ्या पिरियडला बघूया.